आपण सर्वांना माझा नमस्कार। तर आज फराळ करायचा आहे मला। एकदम कुरकुरीत चिवडा आणि काजू बनवायचे आहेत, गोड काजू। तर हे मैदा आणि रव्यापासून बनलेले आहेत। तर आपल्याला खरोखरचेच काजू वाटले का हे नक्की कमेंट्स करून सांगा। आणि एकदम कुरकुरीत बनलेले आहेत आणि ह्याचा कलर पण कसा वाटते, काजूसारखा वाटते का ते पण सांगा कमेंट्स करून। मग आता हे असं मी फराळ करायला घेतलेला आहे आणि ह्याची रेसिपी सांगणार आहे तुम्हाला, काय 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 टाकले ह्याच्यामध्ये आणि काय नाही ते। तर असं कशाने बनवलं मी, आपल्याला काय काय लागणार होते ते सगळं सांगणार आहे। तर उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर तूप गरम करून घेतलेलं आहे मी असं अर्धी वाटी, आणि ह्याच्या वाटीमध्ये अगोदर मी साखर, रवा, मैदा काढून घेतलेला आहे तुम्हाला दाखवायसाठी। पण रवा आणखीन लागणार आहे 1 वाटी, तर दाखवायसाठी मी एवढा घेतला होता सगळं। तर हे असं तूप गरम करून घेतलेलं आहे, एकदम आपलं चांगलं देशी तूप आहे, अर्धा वाटी गरम करून घेतलेलं आहे। आता हे इलायची आणि 4 मिरे साखरेमध्ये टाकून घेतलेली आहेत, आणि रवा एकदम सुजी रवा आहे बारीक असा वाटीमध्ये काढून घेतला आहे। आणखीन 1 वाटी लागणार आहे आपल्याला, 3 वाटी लागणार आहे याच्यासोबत, गोडासोबत अर्ध्या वाटी गोड आणि 3 वाटी रवा मैदा लागणार आहे आपल्याला। तर असं मिसळून, तर मी साखर अगोदर आणि इलायची मिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते, आणि हे टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला रवा पण बारीक करून घ्यायचा आहे, 1 वाटीभर आहे ते। तर असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे माझं मिक्सरचं पातळ, आणि मिक्सर माझं हे 27 वर्षाचं आहे, आणखीन खराब झालेलं नाही। तर इतकं बारीक होते ना पटकन, त्याच्यामध्ये काही पण केलं तर। आता हे मैदा असा टाकून घेतलेला आहे मी वाटीभर ह्याच्यामध्ये। तर मैदा नव्हता म्हणून मी रवा घेतलेला आहे। आपण मैद्यापासून पण बनवू शकता हे काजू, गोड काजू आपण मैद्याचे, आणि रव्याचे पण टेस्टीच लागतात, पण मैद्याचे एकदम कुरकुरीत होतात असे। आता हे रवा ते टाकून साखर टाकून घेतलेलं मिक्सरमधून फिरून घ्यायले। सुमित कंपनीचं मिक्सर आहे, मला बदलूच वाटत नाही हे मिक्सर, किती बारीक लवकर होते असं बघू बघूच तरच बारीक होते याच्यामध्ये काही पण। डोसाचं, इडलीचं सगळं दळून घेते मी याच्यामध्येच मिक्सरमध्ये। तर आता हे असं दळून घेतलेलं आहे मी हे पीठ। आता हे साखर जरा जास्तीच, हे साखर अर्धीच वाटी लागते, 3 वाटी मैदा घेतला तर अर्धी वाटी साखर कंप्लीट घ्यायचं। जास्त जर साखर झाली तर ते आपण तळताना सगळं पगळून जाऊ शकते त्याच्यामध्ये। आणि आता तूप एकदम देशी तूप आहे, चांगलं स्वादिष्ट। तर हे असं मी टाकून घ्यायले, गरमच आहे हे। आता हे टाकून आपल्याला मोहन करून घ्यायचं आहे पिठाला, सगळं मोहन करून घेतल्याच्या नंतर आता हे असं चांगलं हाताने चांगलं करून घ्यायचं आता, म्हणजे एक एक सगळे पिठाला लागल्या जाईल ते तूप। हे असं आता तूप टाकून घेतल्याच्यानंतर चमच्याने गरम होतं म्हणून चमच्याने अगोदर करून घेतलं, आणि मग हाताने करून घ्यायचं आपण चांगलं ह्याला। तर अगोदर गरम काही पण असते ना चमचनीच करायचं, आणि पुन्हा आता ह्या हाताने असं चांगलं असं मोहन करून घ्यायचं आता हे सगळं पीठ। आता मी आणखीन एकदा सांगते, 3 वाटी जर मैदा घेतला आहे, ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी थोडंसं। गोड काहीतरी वस्तू बनताना आपण थोडंसं तरी चिमूटभर मीठ टाकायचं, त्याच्याने टेस्ट आणखीन वेगळी लागते चांगली। आपण गुलाबजामुन काही बनताना चिमूटभर नक्की मीठ टाकायचं, शिरा बनताना टेस्ट वेगळी लागते गोड याला फराळाचं काही बनताना। तर आता हे असं पाणी टाकून असं मी चुरून घ्यायले याच्यामध्ये सगळं, आणि हे असं एकदम थोडं थोडं पाणी टाकून चुरायचं। दूध पण टाकून आपण करू शकतो, पण एखादी घरामध्ये लेकरू जर दूध खात नसेल तर असं आपण पाण्यामध्ये करायचं। आणि हे 4 मिनार रवा घेतलेला आहे मी, सुजी रवा आहे। तर हेच रवा मी वापरते करंजाला आणि शिरा पण बनवायला। आता कशाला पण फराळाचं काही बनवायचं असलं ना, हे रवा सुजी रवा एकदम टेस्टी लागते एकदम। मी याच्या पापड्या पण करते, पापड्या पण कुरकुरीत होतात एकदम ह्याच्या। आता असं मी पीठ सगळं मळून घेतलेलं आहे मी एकदम छान। ह्याच्यामध्ये 1 वाटी रवा ते टाकून चांगलं, आणखीन एकदा सांगते, 3 वाटी काही रवा घ्या, मैदा घ्या, त्याला अर्धी वाटी साखर कंप्लीट लागते, अर्धीच वाटी। जास्त जर घेतलं तर तेलामध्ये टाकल्यावर पगळते ते, त्याच्याने हेच एकच समजून घ्यायचं आहे पीठ करताना। आणि तूप चांगलं टाकल्याच्याने, गरम हाताने मळल्याच्याने कुरकुरीत होतात चांगले। थोडंसं चिमूटभर मीठ टाकल्याने ते टेस्ट वेगळी लागते छान एकदम। तर आता हे झाकण घेतलेलं आहे मी, औषधाचं झाकण घेतलेलं आहे मी, आणि त्या झाकणाने बनवायचे आहेत मला काजू। तर मी आता हे कोळपाट आणि लाटणं घ्यायचं आहे। आता हे उंडा करून घेतलेला आहे मी एवढा। आता हे लाटून दाखवते तुम्हाला, आणि कशी बनवली होती त्या झाकणाने काय नाही ते काजू दाखवणार आहे मी तुम्हाला, एकदम व्यवस्थित पद्धतशीर बघून तुम्ही बनवायसारखं असं दाखवायले तुम्हाला मी। तर हे असं लाटून घेतली होती मी, ह्याचं सगळी पोळी, मोठी पोळी केली होती चौकोनी मी ह्याची, आणि असं लाटून घ्यायले मी सगळं हे चांगलं पद्धतशीर एकदम। आता हे लाटून घ्यायले मी पोळी तोपर्यंत ह्याची मैदाची आणि रवाची। तर मी तोपर्यंत सांगते तुम्हाला, कोणताही व्हिडिओ पद्धतशीर बघायचा, म्हणजे सगळं रेसिपी आणि काय काय सांगायला त्याच्यामध्ये सगळं कळते, आणि अर्धावट बघत त्याच्यानं काहीच समजत नाही मग असं। आता हे सगळं लाटून घेतलेली आहे पोळी मी ह्याची। तर गोड असल्यामुळं एकदम लाटल्या पण जात नाही लवकर, तर ते जाडच असते थोडं। आता अशी एवढी जाड केली होती मी ह्याची पोळी, आणि हे औषधाचं झाकण आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी। आता हे असं काजू तुम्हाला करून दाखवते त्याची मी,
अशी पद्धतशीर कुणीकडून भीती वाटते अगोदर करायचं म्हणजे. आता हे अगोदर गॅस करून घेतलेला आहे मी, पेटून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेते मी. तेल गरम व्हायला आहे आणि तेलाची कॅटली मी धुवायला घेतली होती म्हणून मी हे डब्यात तेल काढून घेतलेलं आहे मी. तर कधी कधी महिन्यातून एकदा तरी आपण तेलाची कॅटली साफ केली तर स्वच्छ राहते चांगलं एकदम. तर मी असं तेल टाकून घेतलेलं आहे मी कढईमध्ये आणि हे असे काजू करायले. तर आता पहिल्यांदा काजू तर वेगळा तरी पण चांगला व्यवस्थित बनला होता काजू. आणि आता हे असे वळून घ्यायचे, अर्धं झाकण ठेवून असं वळून घ्यायचे हे काजू असे बनलेले आहेत. आणि तळल्यावर आणखीन जाड चांगले होते हे काजू. आता अशी मी दाखवल्याप्रमाणे अगोदर आता हे असं झाकण दाबायचं वरी आणि एकदम वडायचं असं एकदम. आणि मग काढताना त्याला अंगठ्याने थोडंसं दाबायचं मधामध्ये म्हणजे काजूचा आकार येऊन जाईल त्याला. आता हे अशी मी बनवून घेतलेली आहे थोडीशी आणि तुम्हाला तळून पण दाखवणार आहे मी थोडीशी बनलेली ते काजू. तर अगोदर थोडंसंच मी तळून बघितली का तर तेलात पगळतात का ते म्हणून. पीठ तेलात पगळल्याच्या नंतर सगळंच बिघडून जाते म्हणून मी अगोदर थोडेसे 7-8 काजू टाकून मला तळून बघितलेली आहे मी. तर आपणाला आवडलं तर नक्कीच नवीन कोणी असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नवीन अशाच रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल मी करून. तर आता हे नवीन काय नाही पण ही बनलेली मी हिवाळा आपल्या असल्यामुळं आपण मिरे टाकल्याने सर्दी, लहान लेकराला सर्दी खोकला काही होत नाही गोड वस्तू खाल्याने. तर मिरे कधी कधी वापरावंच लागतात सर्दीमध्ये. तर आणि टेस्ट पण वेगळं लागते मिरे वापरल्याच्याने. मी ह्याच्यामध्ये नवीन म्हणजे मिरे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. त्याच्याने टेस्ट वेगळीच लागते मग आता ह्याची. आणि जसं जसं जास्त दिवस होतील ना तसं तसं खराब पण होणार नाही आणि टेस्ट छान येते एकदम दमाने. तर मग आता हे असे 7-8 मी असे काजू तळून बघितले अगोदर पगळायलेत का म्हणून. आणि मग पुन्हा भरपूर काजू करून घेतले होते मी ह्या पिठाचे आणि मग भरपूर तळून घेतलेले आहेत मी असे. तर आता हे बनायलेत. आता हे चांगले खरपूस तळू द्यायचे. तर एकदम कमी जाळ करायचा आणि कमी जाळावरच तळून घ्यायचे. जास्त जाळावर तळले ना करपून जातात. तरी पण मी पहिल्यांदा हे करायले तर. आणि मी झाऱ्या पण वेगळाच घेतला होता लाकडाचा, पण लाकडाचा काही कामाला आला नाही असा. ह्याच्यातून निघणं पण गेलते ह्या झाऱ्याने. तर मी मग हे सगळं बंद करून टाकून सगळे काजू एकदम करून घेतलेले आहेत मी सगळे पिठाचे. आणि मग आपला स्टीलचा झाऱ्या घेऊन चांगलं पद्धतशीर तळून घेतलेली आहे मी. आता हे एवढे झाले होते असे. तर ते एवढे बनवून घेतलेत मी सगळे प्लेटमध्ये. आणि आता हे गरम तेलामध्ये मी किती मावतील तेवढेच टाकून घेऊन तळणार आहे. जास्त पण टाकल्याने कुरकुरीत होणार नाहीत. तर आपण अंदाजाने टाकून घ्यायचं तेलामध्ये आणि कमी जाळावरच तळायचे. आपल्याला कलर पण काजूसारखाच येऊ द्यायचा आहे. तर कमी जाळावर तळल्याने चांगले कुरकुरीत होतात आणि काजूचा कलर पण सारखाच येतो पांढरा. जास्त पण पांढरा येत नाही पण थोडा दिसासारखा तरी येते पांढरा. आणि लहान लेकराला तर भरपूर आवडतात हे. सर्दीचे दिवस असल्यामुळं ह्याच्यामध्ये मिरे आणि इलायची टाकायची, टेस्टी पण लागते आणि सर्दी पण होणार नाही लहान लेकराला. तर ह्याच्यामध्ये साखर पण कमीच आहे. आपण चहा संग ते 4 वाजतानी मोठे पण माणसं खाऊ शकतात, लहान पण लेकरं खाऊ शकतात असं हे फराळाचं आहे. तर असं मी एवढं कलरचं तळून घेतलेलं आहे. तर तळून आता आपणाला हे करायचं आहे, प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मग थंड झाल्यावरच आपण डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत हे सगळे गोड काजू. आता राहिलेले पण आपल्याला तळून घ्यायचे असेच कमी जाळावर. तर हे सगळे असं तळून घेतलेले होते मी. आणखीन प्लेटमध्ये होते ते पण तळून घेतलेले आहेत. आता हे इकडे तळाय तोपर्यंत मला हे किती कुरकुरीत झालेला आहे काजू ते दाखवते तुम्हाला. एकदम क्रंची काजू आहे, गोड काजू. आता हे असे एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आणि मी ह्याची लाटून घेतलेली होती ते पण काजूचं मी दाखवते, कच्चे कच्चा आता बगर तळलेला काजू आणि हे काजू बरोबरीचं धरून दाखवते तुम्हाला मी. हे किती पातळ आहे आणि हे किती जाड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि हॉस्टेलमध्ये लेकरं राहणाऱ्या लेकरांना पण अशी करून दिलं तर जे लेकरं चपात्याला भेटत नाही तिथं ते पण खाऊ शकतात. आणि उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे. तर सियापती रामचंद्र की जय.